हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सुरतला जाताना चहाच्या टपरीवरून मी ठाकरेंना फोन केला। त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, पण मी त्यांना खूप उशीर झाल्याचं सांगितलं। एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुलाखतीत जे बोललो ते खरं आहे। खूप काही सांगायचंय, मात्र ते नंतर सांगणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंसारखा नीच आणि निर्लज्ज माणूस आजपर्यंत पाहिला नाही। भाजप त्यांना जेलमध्ये टाकणार असल्यानं सुरतला पळाले। आदित्य ठाकरेंचा निशाणा। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना पाठिंबा देऊन मोठी चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी। भाजपात जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचा आशीर्वाद घेतला। पवारांच्याही मनात भाजप आहे, रवी राणा यांचं वक्तव्य। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का? मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागायला लावा, ठाकरेंचा हल्लाबोल। काँग्रेसच्या मते देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा। काँग्रेस जास्त मुलं असणाऱ्यांना देशाची संपत्ती वाटेल। मोदींच्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापलं। काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल। मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय। संविधानावर संकट येण्याची शक्यता। शरद पवारांचा मोदींवर निशाणा। सपाचे अबू आझमी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध। यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देण्यासाठी मोलाची भूमिका बजावू। जातनिहाय जनगणनेसाठीही आग्रही। अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यात स्पष्ट। सांगलीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी। विशाल पाटलांची अपक्ष उमेदवारी कायम। विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफाफा हे चिन्ह। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरतमध्ये भाजपचा पहिला विजय। भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध। काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, तर इतर उमेदवारांची माघार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।